आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचं स्वरूप बदललं आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनवण्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनांनी परिपूर्ण अशा प्रकल्प निर्मितीची आखणी करण्यात येत आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी इथं 34व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024च्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात सायबर सुरक्षेसाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन सेंटर ऑफ एक्सलन्स, क्लाउड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटीज ऑपरेशन सेंटर यांचा समावेश असलेला 837 कोटींचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मिती करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार असून 24/7 कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनी, मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयक तक्रार नोंदवून या गुन्ह्याच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्यात येणार आहे. तसंच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच पोलीस दलातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदं भरण्याकरिता साधारण 17,000 पदांची भरती प्रक्रियाही सुरू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना घर बांधणीसाठी पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत कर्ज घेण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळे गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. जगातही महाराष्ट्र पोलिसांचा जसा लौकिक आहे तसाच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही दबदबा आहे. यावेळी भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. खेळ, खेळाडू वृत्ती आणि पोलीस दलाचं मनोबल यांचा परस्पर संबंध असल्यानं राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात येतो आहे. खेळातूनच उत्तम पोलीस मनुष्यबळ मिळणार असल्यानं क्रीडा सुविधांवर भर देण्यात येतो. याच अनुषंगानं बालेवाडी, पुणे इथं स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारण्याचं नियोजन असून छत्रपती संभाजीनगर इथं नवीन क्रीडा विद्यापीठास 50 कोटी रुपये 48 हेक्टर जागाही उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी विभागीय 50 कोटी, जिल्ह्यासाठी 25 आणि तालुक्यासाठी 5 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रोख पारितोषिकात 5 पटींनी भरीव वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील खेळाडूंना 28 कोटी रुपयांची पारितोषिकं वितरित केली आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत 5% आरक्षण देण्यात येत आहे. क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू केली असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शारीरिक तंदुरुस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमता, ताकद अंगी येते. पोलीस दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटू खेळाडू असतो. या खेळाडूंना पोलीस क्रीडा स्पर्धांच्या निमित्तानं चांगलं मैदान मिळत असून हे मैदान जितकं गाजवाल तितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळतील. या अपेक्षेसह सर्वांनी देशाचे आणि पर्यायानं आपल्या राज्याचं नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छाही शिंदे यांनी यावेळी दिल्या. यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं. या कार्यक्रमाचा प्रस्ताविक पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी केलं, तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी मानले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस राज्य पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी, कर्मचारी, कुटुंबियांसमवेत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री भुसे, पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला, पोलीस आयुक्त कर्णिक यांच्यासह
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.